नमस्कार. आज गुरुवार दिनांक 29 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल सकाळच्या सुमारास बारामती येथे विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्यानंतर महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात देखील शोककळा पसरलीय. अनेक राजकीय नेत्यांनी अत्यंत दुःखद भावनेने शोकसंदेश व्यक्त केलेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोकसभा घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. तर शहरातील भावपूर्ण श्रद्धांजलीच्या शेकडो बॅनरमुळे दुःखद वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्धावर आणण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अजित पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी, मनाला चटका लावणारी आहे. या दुर्घटनेमुळे मन सुन्न झाले, अशा शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याने एक कर्तबगार व अनुभवी नेतृत्व गमावले. राज्याच्या अनेक क्षेत्रांवर त्यांची अमीट छापे, प्रश्नांची सखोल जाण, खंबीर निर्णय क्षमता, प्रशासकीय कौशल्य आणि परखड वक्तृत्व शैलीसाठी ते परिचित होते. अजितदादा पवार यांचे निधन माझी वैयक्तिक हानी आहे. मागील अनेक वर्ष आमचे राजकारणापलीकडचे मैत्रीचे संबंध होते, ते कायम स्मरणात राहतील, अशा शोकभावना खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झालीय. शब्दाला जगणारे, ठाम निर्णय घेणारे, विकासभिमुख दृष्टिकोन असलेले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी सदैव अग्रही राहिलेले नेतृत्व आज आपण गमावले, अशा शोकभावना खासदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात सुरू होत असलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या तसेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात तातडीने नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी काँग्रेस व वंचित आघाडीच्या नगरसेवकांसह नांदेड लोकन्याय विकास आघाडीने महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामसाठी तूर पिकाची हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची 20 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात एकूण 23 खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तरी शेतकऱ्यांनी हमी भाव खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी RG गव्हाणे यांनी केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.